तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला म्हणलेलं, आपण जाणार होतो ब्रिटिशच्या राणीचं पडलेलं पॅलेस बघायला. मला ते पॅलेस बघायसाठी मी इथं राहिलेलो बघा. मग काय निघलो पॅलेस बघायला, पण तेवढ्यात समोरची आजी म्हणली तुम्ही जायच्या आधी मला आधी किराणा आणून द्या, कारण की त्यांच्या इथं होता कार्यक्रम. समर्थची आजी म्हणजे तुम्ही एकदा गेला की मला माहित आहे तुम्ही येत नाही लवकर. मग काय समर्थला म्हणलं चल लवकर किराणा आणून देऊन जाऊ. समर्थ म्हणला चल. आलो किराणा दुकानात बघा, किराणा घेतो तो. समर्थ म्हणला जरा नीट बघ इकडे तिकडे कुठं पण ब्लॉक काढू नको, सगळी बघायला लागली तोंडाकडे. बघू दे म्हणलं ब्लॉक काढतोय त्यात काय. समर्थ म्हणला होय होय चल घे चल पिशवी. मग काय घेतली पिशवी. समर्थ म्हणला चल आता घर देऊन जाऊ लवकर. मग काय मला काय सुचना घ्यायचं ना. समर्थच्या गाडीवर मी लगेच बसलो होतो. इथे एक पिकअप, त्यात होतं ट्रॅक्टर बघा महिंद्राचं. मी बघितलेलं लाल कलर होता ट्रॅक्टर, काय खतरनाक दिसत होतं राव. इतकं मिनी ट्रॅक्टर होतं पण लय खतरनाक दिसत होतं बघा. कसले दिसते बघा खतरनाक. जातो तो काय गेलो जरा पुढं, लहान लेकरे बघत होते. जातानाच मला आजोबांना आवाज दिला इकडे म्हणून. जाताना येतो म्हणलं. जाताना आलो ह्यांच्यापाशी आलो, बरोबर पेट्रोल संपलं बघा. तुम्ही येताय कधी, सरळ निघून गेला म्हणले तुम्ही. काय म्हणलं काम होतं जरा म्हणून गेलतो. मग काय पेट्रोल संपलेलं. समर्थने केली गाडी आडवी, बर झालं. गाडी जाऊन तर शकते ना तिकडं. काका म्हणले तुम्ही पेट्रोल संपताय फिरू. मी कंपनीला ना सांगतो. काकाला काय सांगावं कंपनीकडनं नाही, आम्ही ब्लॉक काढतो स्वतः. मग काय गेलो की पंप जवळ होता, बरं झालं पंपावर गेलो लवकर. आमच्या पुढे एकच गाडी होती. बरं गाडी आम्ही गेलो, आमच्या नशिबात गाडी गेली लगेच ती. काय गाडी लावली, पण पल्ल्यावर पेट्रोल टाकत होतं वाटतं ती डमडम मध्ये. मग काय समर्थ थांब म्हणलं मी आधी मास्क लावतो, माझा चेहरा नको दाखव. चालते म्हणलं. मग त्याला आलता राग की मी चेहरा दाखवत होतो. ते म्हणत होतो बंद कर. तरी पण मी काय केलं नाही बघा बंद. तरी पण मी अपलोडच केला ही व्हिडिओ. काय आता बंद कर म्हणला, ती व्हिडिओ कट कर टाकू नको. जाऊ विषयी दिला सोडून मी घेतली गाडी. मग चाललेलो आता मी गाडी चालवत भोंगा फाईट. मी म्हणलं डॉक्टर साहेब चाललेत पुढं. डॉक्टर साहेबाला देवा म्हणलं कट आणि जावा डॉक्टर साहेब पुढं. मग काय विषय आहे का भाऊ कर द्यायचा म्हणलं, दिलाच कट डॉक्टर साहेबाला. दिला कटन आलं पुढं. आपल्या पुढं होतं स्वराज 755, त्याला पण कर देऊन आलो एक जोरात. काय आता मागून उडवावं म्हणलं फक्त. मग पुढं आलो. पुढे एक होतं त्याचा हात तिथे मी समर्थ द्यायला लागला शिव्या मला मागणं. तरी पण आलो भोंगा फाईट तिथनं निघून. काय पुढे आलो टमाट्याची शेती दाखवा म्हणलं. बघा टमाट्याची शेती काय खतरनाक आहे. मी बघितली नव्हती कधी याच्या आधी अशी शेतीत टमाटे बघा. मी बघितली असेल मी पहिल्यांदा गावाकडे आलोय फिरायला. समर्थ म्हणला पुढं एक खतरनाक कॉन्टेंट जागा आहे म्हणला, दाखवतो म्हणलं चल. मला बघायची होती म्हणून आलतो इकडे बघा. लांब दिसत होती कसली खतरनाक झाड होती. झूम करून बघितलं वा काय खतरनाक दिसतं राव इथं. लगेच गाडी घातली खाली मी. समर्थला म्हणलं जाच लागते इकडं आता. मग काय आलो आत. जिकडं बघल तिकडं कोण सुद्धा नव्हतं आमच्या दोघांशिवाय. सगळं मोकळं होतं, गवतच होतं जिकडं बघल तिकडं. असली जागा बघून मला ती भीती वाटायला लागलेली. आणि त्यात आम्हाला बसायला पण जागा गावना, सावलीच गावना कुठं. तुम्हाला दिसतंय आता एवढं ऊन नाही वाटतंय, पण लय ऊन होतं तिथं. काय तेवढं एक झाड दिसलं लांबनं, त्यापाशी गेलो जरा रिलॅक्स केला आणि आता रिलॅक्स करून निघलो. कारण की आधीच 1-1.5 तास बसलेलो, कारण की जायचं होतं त्याला आणायला. मग काय लगेच तिथून निघलो आणि जरा पुढं आलो की पुढं चालू होतं सोलरचं काम. ही मशीन होती बघा, खड्डे पाडत होती जरा खोल आणि त्यात ती डांब लावत होती वाटतं. मला एवढं माहित नाही मशीनीचं, पण मला असं वाटत होतं. हे बाकीचं काय ते मला माहित नाही. मला तिथनं पण आम्ही काय लगेच थांबलो बिमलो नाही लय वेळ. लगे निघलो. वाटेत आबा जात होतं लोटा काढून नको व्हिडिओ, आबा घालेल लोटा फेकून. काय तिथून आलो पुढं. शेतकऱ्या राजाची शेतकरी राणी शेतात काम करताना दिसली. त्याला म्हणलं उगं काढू नको व्हिडिओ, लय आणतील गावात माणसं. काय तिथनं आलो पुढं आणि केळच्या मळ्यातनं जात होतो. आमची गाडी मागत बंद पडलेली, पण आम्ही व्हिडिओ काढायचं विसरलो. तिथं ब्लॉगच काढला नाही आम्ही. मग काय तिथनं सरळ आलो पुढं भोंगा फाईट, कारण की तिथं मला भीती वाटत होती ना. काय थांबलो बिमलो नाही तिथं, लगेच सडकलो तिथनं. काय भोंगा फाईट आलो तिथनं पुढं गावात आलो. इथं पण दिसला आम्हाला फोटो साहेबांचा. तुम्हाला तर कळलं असेल कुठले साहेब होते आता. काय खडके रस्ता होता सगळा, खडखड गाडी सस्पेन्शन काम आलं ते. मग आलो गावात आणि हे गावाचं मंदिर बघा. ते म्हणलेलं संभाजी महाराजांचा फोटो दिसल तिथनं लेप मार. मग काय दिसला आणि तिथनं मारला आम्ही लगेच लेप. मीच होतो गाडी चालवायला. मग काय
आलो सरळ. वरत म्हणला गणपतीचं एक मंडळ दिसल बारकं म्हणलं बरं चालतंय म्हणलं. आलो म्हणलं 5 मिनिटात तिथं. आधी आम्हाला वाटलं समोर चालते तर तीच आहे, पण ती काय नव्हता. मग आलो समोर दिसायला लागलं मंडळ एक. मंडळापाशी थांबव म्हणलं आता त्याला फोन लाव. मंडळापाशी आलो, खाली उतरलो. माणसं बघायला लागलेली लांब आम्हाला. येत थांबलो, एवढ्यात ते आला. त्याला फोनवर बोलत होता. त्याला म्हणलं फोन ती ठेवून चालव गाडी. मग काय चालत होता. मग आलो जरा पुढं. एक माणूस बघा इतक्या मोठ्या शेळ्या सांभाळते, आपले एक शेळी सांभाळणं होत नाही. जाऊ द्या म्हणलं. आलो तिथनं पण पुढे एक होता बघा म्हशी राखणारा आजोबा होता, पण ते शमशान बांधणं चालू होतं. शमशान बांधणं बघून एवढी भीती होत नाही तेवढी आबाला बघून भीती वाटली मला. मग काय जाऊ द्या म्हणलं, चला आपलं काम करू पटकन. मग आलो इथं, पण इथं रस्त्यात काठी टाकलेली गिराव. मग काय रस्ता बंद होता, गाडी घेऊन जाता येत नव्हती. जाऊ म्हणलं गाडी इथंच आणि चला आपलं पटापटा. मग काय मी आलतो पुढं समोर कर दिला व्हिडिओ काढायला ब्लॉग. घे म्हणलं चल मी जातो माझा काढ म्हणलं. मी गेलो पट्ट, पण कसं बसत तर लगे तिकडं मोबाईल बाटली एक हातात घेऊन. मला वाटायला लागली भीती. मी आलो समर्थ पण आला लगेच कसा बसा पटापटा पुढे खाऊन. मग काय मला जास्त एक्साइटमेंट होतं म्हणून मी आलो पुढं फास्ट. तेवढं दिसलं बघा पुढं खतरनाक. आधी आमचे चेहरे दाखवा म्हणलं, मग तुम्हाला पॅलेस दाखवा म्हणलं. मला आधी वाटलं की पॅलेस लय खतरनाक असेल, मोठं असेल, पण नाही राव पॅलेस बारकं निघलं. मला पण बघून आधी आता जरा वाईट वाटलं, पण काय आता आलो म्हणलं आत नाही म्हणलं जरा बरं, पण आत जाऊ नको म्हणलं, आत साप वगैरे असतील. मी म्हणलं काय आता जायचं म्हणलं होतं माझं, पण ती फ्रेंड म्हणत होता की नको जाऊ बाबा. बर मग गपचिप मी निघलेलो आता तिकडं आत. जाऊ म्हणलं आत कोण नाही बघत तोपर्यंत. चाललेलो आत, पण तेवढंच समर्थ आला. हे नग म्हणला चल तिकडं. काय राहिलं ते पण. मग जावं म्हणलं पुढं जाऊ द्या. समर्थ म्हणला पुढं पण लय खतरनाक सीन आहे म्हणला. चल म्हणलं मग पुढं आपले चेहरे दाखवूया अजून एकदा जाऊ पुढं आपण. मग काय लगेच निघलो पुढच्या रस्त्याकडं. काय इतक्या स्लो दाखवून का फायदा नाही म्हणलं, फास्ट दाखवू जरा. मग आलो काट्याकुट्यातून लगे पुढं अजून एक भिंत दिसली बघा मला. मारली झूम, लगेच दाखव म्हणलं, पण एवढं काही खतरनाक नव्हतं. ह्याच्या आतलं सगळं बाहेर नाही दिसायचं आम्हाला. मग काय हे रिकॉर्ड जात होतो. काय पक्षी उडले बघा, भीती वाटली मला बघून. समर्थ बनले खतरनाक भिला. काय खरं नाही म्हणलं आता हिरीत काय नाही ना, जावं म्हणलं वाकून बघा. हिरी बशी गेलतो काय हिरीत पाणी होतं, पण अर्ध्या मध्यात होतं आणि काट्या होत्या. आत पडलं म्हणजे माणूस वर यायचा चान्सच नव्हता माणसाचा. समर्थला म्हणलं चल बाबा इथनं माग, काय पडलं म्हणजे वर यायचा चान्स नाही आपल्याला. मग काय लगी घुमलो तिथनं. चला म्हणलं आता इथनं, इथं कशाला थांबताय, भीती वाटायला लागलेली मला हिरीकडे बघून आधीच तर. समर्थ मला काय नावत हे नको बाबा म्हणलं, चल आपलं जाऊ आपण म्हणलं निघून तिकडं ब्लॉक काढू म्हणलं. ब्लॉक काढायचं काय एवढं आपलं हे नाही, पडलं म्हणजे वर निघायचं अवघड व्हायचं म्हणलं आपलं. चल म्हणलं. समर्थ मला चल मला गेलो तिकडं, त्यांच्याकडनं घेतल्यानंतर टाकलो आत लवकर फास्ट मध्ये. मग काय आतलं दाखवा म्हणलं की आलते बाहेर. ते म्हणले आज बाथरूम आहे म्हणले, त्यात झाड आहे म्हणले मोठं लाट. बाथरूम दिस ना मला, मी लय जागी बाथरूम बघितलं. इकडं बघितलं, आता इकडं आहे का बघू, इकडं पण नाही बघा राव. काय मग काय चला जाऊ द्या म्हणलं, व साप बी बसला म्हणजे टाकायला उडी अंगाव. जाऊ द्या म्हणलं सटकू येत नाही लवकर. काय लगेच सटकलो बाबा तिथनं. मी बाहेर आलो. काय आलं म्हणजे बाबा म्हणलं अंगाव. समोरचा थांबलेला बाहेर, ह्यांचे होते भांडणं चालू. जाऊ द्या म्हणलं भांडणं बिणं करू नका चला. तेवढं ती समोरचा फ्रेंड म्हणला वाटतं की आपले चेहरे दाखवले आमची चेहरे. चला म्हणलं पुढं दगड आहे, ती दगडावर सगळी माहिती लिहिलेली आहे. चला म्हणलं माहिती दाखवतो तुम्हाला सगळी दगडावरची. आलं बघा इथं माहिती लिहिलेली आहे सगळी. काय आपले मालक वाचत होते. सारखं म्हणलं मालकाला मागणं दाखवतो आता काय लिहिलेलं आहे ते. आलो लगे मागणं नेलं तर इंग्रजीत. मालकाला म्हणले आता मालक आले नाही. चला म्हणलं मग गपचिप घरी. मग काय मालकाला म्हणलं चला पटकन. मालकाला पाठवलं खराब रस्त्यात ना, आम्ही आलो चांगल्या. मालक म्हणले इथे फोटो काढ माझा. चला म्हणलं काढतो फोटो, थांबू काढले फोटो बिटो, निघलो तिथलं पुढं. समर्थ म्हणला इथं कशाचा वास येते रे इतका घाणजार, लेच घाण वासायला लागला म्हणला मास्कातनं पण. मग बघा म्हणलं काय. आलो जरा पुढं तर बघतोय तर काय कुत्रं होतं बघा, पूर्ण सडलेलं, सगळ्या आळ्या लागलेल्या त्याला. जाऊ द्या म्हणलं वासायला लागलाय, चला इथनं लवकर. केली गाडी चालू, पण बंद पडली भावना. काय बसलो गाडी चालू करतो म्हणलं थांब.
कर म्हणलं, मग बसतो. गेली चालू, बसलो गाडीवर, लगेच निघलो तिथनं आम्ही. मग काय दाखवा म्हणलं आता अजून एक तिघांची चेहरी सोबत. भाऊला जात होता, भाऊ चेहरे दाखवत नव्हता. मग काय तिथनं आलो, परत जातो तो शमशान नसेल दिसत आता, कोणी जो ट्रक होते साईडला खतरनाक फोटो काढायला, तिथे येणारच आपण एका दिवशी फोटो काढायला. ती येऊ कधी ना कधी, तर टेन्शन नाही. भाऊ म्हणलं आमची शाळा एक दाखव, चल शाळा चल म्हणलं भावा, त्याच काय एवढं. लगे आत आलो, बघा इथनं एंट्री आत जायची. शाळेचं नाव दाखव म्हणला, शाळेचं नाव घे दाखवा म्हणलं. घुमवली त्यानं तोपर्यंत गाडी गोल गोल गोल. दाखव म्हणलं सगळं. तू म्हणते म्हणलं काय विषय नाही म्हणलं भावा, चल सगळं दाखवतो. त्या अख्खी शाळा दाखवली. मग लगेच गावाकडे टर्न मारला त्यानं. आम्हाला पण उशीर होत होता, घरी जायचं होतं. कार्यक्रम होता म्हणलं, घरच जास्त लागणार लवकर. काय मग लगेच कलवली गाडी, निघलो त्या घराकडे थेट. आलो गावात ना, त्याचं गाव काय आता घरले लांब नव्हतं. बघा इथं परत आलो आपल्या बोर्डापाशी संभाजी महाराजांच्या. इथनं घर काय जवळ होतं त्याचं. मग काय चल म्हणलं पटापटा काय समोर त्याला मंडळापाशी सोडा म्हणलं. त्या घरची खवळतीत वाटतं, घरापासून त्याला नेल्यावर सोडल्यावर. त्याला म्हणलं मग मंडळापाशी सोडतो. गेले मग भाऊ लगे दमानं गाडी घेत होता. गल्लीत कोण नाव सांगेल म्हणून पप्पांना. त्याचा पप्पा लेकडे काय वाटतं, शिवाय वाटते त्याला. भाऊ म्हणलं तिथं आल्यावर सोडा, थांबव म्हणलं भावा गाडी आल्यावर. त्याला म्हणलं चालते. मग ते भाऊ उतरला आणि त्याला म्हणलं येतो भावा. ते मला चालतंय. परत ते म्हणला ब्रिटिश. तर मित्रांनो, सेकंड ब्लॉग मध्ये दाखवणार आहे ब्रिटिशच्या राणीने गरिबांसाठी 400 एकर तळ बांधलेलं. बाय.